नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, काही लोकांना असे मेल आलेले आहेत आणि ते मेल कशाच्या संदर्भात आहे मी तुम्हाला सांगणार आहे। इथे बघू शकता मित्रांनो, कोकणी सिंचन मंडळ पुणे सिंचन विभाग मंडळ मंगळवारपेठ बारणे रोड पुणे इथला हा मेल आहे। ठीक आहे, दूरध्वनी क्रमांक त्यांनी दिलेला आहे। तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही दूरध्वनी क्रमांकावर सुद्धा कॉल करू शकता। ठीक आहे, आणि मित्रांनो, WRDच्या संदर्भात फार महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आहे। परिपत्रक आहे, परिपत्रकामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, परिपत्रक जे आहे ते 29 तारखेचं आहे, तुम्ही बघू शकता। ठीक आहे, परिपत्रकामध्ये दिलेलं आहे की जलसंपदा विभागाअंतर्गत गट क या संवर्गातील विविध पदावर नामनिर्देशनाने तात्पुरते नियुक्तीकरता शिफारस झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीच्या संदर्भात करायच्या कारवाईबाबतचे हे परिपत्रक आहे। ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संदर्भामध्ये 14 पॉईंट बघायला मिळणार आहे। 14 विभाग, याच्यामध्ये 14 परिमंडळाची नावे आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक 5 ते 10 वरील पत्रान्वये जलसंपदा विभागाअंतर्गत गट क या संवर्गातील विविध पदावर नामनिर्देशनाने तात्पुरते नियुक्तीकरता या मंडळ कार्यालयाकडे शिफारस झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीच्या संदर्भात पुढील कारवाई करायची आहे। तर ही जे आहे ते परिमंडळाला एक प्रकारे सूचना देण्यात आलेली आहे। परिमंडळ कार्यालयाचे पत्रातील अनुक्रमांक 5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने यामध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे तपासून नियुक्ती संदर्भात पुढील कारवाई करायची आहे। ठीक आहे, आता ते कागदपत्रे कोणते राहणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे। ठीक आहे, वरीलप्रमाणे नमूद वस्तुस्थिती विचारात घेता पुणे परिमंडळीय कार्यालयाच्या शिफारस पत्रात नमूद केल्यानुसार सदर पत्रासोबतच्या परिशिष्टातील नमूद प्रवर्गामध्ये येणाऱ्या सर्व उमेदवारांचे मूळ कागदपत्र तपासणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते। त्यानुसार दिनांक 16/8/2024, दिनांक 17/8/2024 व दिनांक 22/8/2024 रोजी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित सर्व उमेदवारांचे मूळ कागदपत्र तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, तथापि वरीलप्रमाणे नमूद दिनांकास काही उमेदवार हे अनुपस्थित असल्याने त्यांचे मूळ कागदपत्राची तपासणी होऊ शकली नाही। सबब या अनुपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी दिनांक 4/9/2024 रोजी करण्यात येत आहे। मित्रांनो, फार महत्त्वपूर्ण डेटा आहे, लक्षात ठेवा। जे काय कोणी अनुपस्थित असेल त्यांच्याकरता सुद्धा फार महत्त्वपूर्ण डेटा आहे। ठीक आहे, 4/9/2024 रोजी त्यांची पुनश्च तपासणी करण्यात येणार आहे। तसेच संदर्भ क्रमांक 13 व 14 वरील पत्रान्वये अनुरेखक व मोजणीदार या 2 संवर्गात नव्याने शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी सुद्धा जी आहे ते 4/9/2024 रोजी करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, संदर्भ क्रमांक 13 व 14 काय आहे ते बघणार आहोत। बघा तुम्ही, ते 13 अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे विभाग, संशोधन व विकास संचालनालय तथा परिमंडळ अधिकारी पुणे परिमंडळ पुणे यांची जी आहे ती यादी आहे। आणि अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विभाग संचालन परिमंडळ पुणे। तर ह्या 13 आणि 14 मित्रांनो ते संदर्भ क्रमांक त्यांनी सांगितलेला आहे। तर सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी ही दिनांक 4/9/2024 रोजीच करण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे मित्रांनो, ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांचीसुद्धा आणि ज्यांचे DV व्हायचे म्हणजे DVला जे अनुपस्थित होती त्यांचीसुद्धा 4/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे कार्यालयात। ठीक आहे, कार्यालयाचा ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे पत्रावर। तसेच मित्रांनो, आपल्या नियुक्ती संदर्भात तपासणी करण्यात येणाऱ्या कागदपत्रांची यादी सोबत जोडण्यात येत आहे। सदर यादीनुसार आपण मूळ कागदपत्रे व दुय्यम कागदपत्राची सांख्यात्मक प्रत घेऊन कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहायचे। ठीक आहे, मूळ कागदपत्र म्हणजे मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचे जे आहे झेरॉक्स पंच तुम्हाला सोबत न्यायचे आहे। ठीक आहे, पुणे परिमंडळ कार्यालयाकडील शिफारस पत्रातील नमूद अटी व शर्ती मान्य असल्याबाबतच्या 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे। काही विभाग आहे मित्रांनो ते अगोदर स्टॅम्प पेपर मागत आहे DVच्या वेळेस, तर काही विभाग जॉईनिंगच्या वेळेस मागणार आहे, जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघा मित्रांनो, एकदा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी काल बनवलेला होता। तर मित्रांनो, याच्यानंतर वेगवेगळ्या 2 गॅजेटेड ऑफिसरचे ते तुम्हाला लागणार आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, ज्याला वर्तणूक प्रमाणपत्र म्हणतो आपण। तर मित्रांनो, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती बंधपत्र तसंच वर्तणुकीबाबतचे म्हणजे ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो वेगवेगळ्या 2 गॅजेटेड ऑफिसरचे घेऊन जायचे। सोबतच 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काय मजकूर तुम्हाला छापायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। तर मित्रांनो, जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। ठीक आहे, 2 वेगवेगळे प्रमाणपत्र दिल्यानंतर मित्रांनो
वरीलप्रमाणे निर्गमित सूचनांची नोंद घेण्यात यावी असं कळवलेलं आहे आणि ज्या उपअधीक्षक अभियंता आहे त्यांचं हे परिपत्रक आहे. ठीक आहे, कोकणी सिंचन मंडळाचं. याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तपासणी सूचीमध्ये तुम्हाला काय नेमकं करायचं आहे ते सुद्धा याच्यात क्लिअरली दिलेलं आहे. कसल्याही प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये जास्त डोकं चालवण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, उमेदवारांनी हस्ताक्षरात सदर पत्रासंबंधीची तपासणी सूची भरायची आहे. प्रत्येक बाबीची माहिती अचूकपणे नमूद करावी लागणार आहे तुम्हाला आणि याची जे आहे मित्रांनो तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हे सगळं भरून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो लागू करण्यात आलेल्या होय किंवा नाही असे स्पष्टीकरण तुम्हाला सुद्धा द्यायचं आहे. त्या याच्यामध्ये तपासणीसाठी उमेदवारांनी लागू कागदपत्रांचे मूळ प्रत व 2 साक्षांकित प्रत प्रतीसोबत आणायचे आहे. ठीक आहे, मूळ प्रत आणि त्याच्या 2 झेरॉक्स पण तुम्हाला सोबत न्यायचे आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, लागू जे तुम्हाला प्रमाणपत्र राहणार त्याच्यावर होय आणि नाही किंवा लागू नाही असे स्पष्टपणे लिहायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला पदाचे नाव जे आहे मित्रांनो ऑलरेडी लिहिलं आहे. अनुरेखक पदाकरता तुमचा ॲप्लिकेशन नंबर लिहायचा आहे. उमेदवारांनी त्यांचं नाव लिहून घ्यायचं आहे. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे. ईमेल लिहून घ्यायचा आहे आणि दिनांक लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला भरायचं आहे त्याचं प्रिंट काढून. त्याच्यानंतर तुम्हाला इथे उमेदवारांनी 4 प्रकारचे जे कॉलम दिले आहे त्याच्याकडे लक्ष द्या. 1, 2, 3 आणि 4 प्रकारचे कॉलम. याच्यामध्ये पहिला कॉलम क्रमांकाचा आहे. उमेदवारांनी निरीक्षणार्थ सादर केलेल्या प्रमाणपत्राचा तपशील भरायचा आहे. मूळ प्रमाणपत्र होय नाही लागू नाही स्पष्ट नमूद करायचे आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि प्रमाणपत्राची साक्षांकित शाळेत प्रत सादर केली किंवा ते करणार आहात ते होय किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे. आता मित्रांनो सेल्फ अटेस्टेड तुम्हाला जे आहे ते झेरॉक्स पंच न्यायचे, झेरॉक्स कॉपी न्यायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो ओळखपत्र कोणतेही एक लागणार आहे. याच्यामध्ये तुम्ही मूळ पॅन कार्ड, मूळ पासपोर्ट, मूळ वाहन अनुमती म्हणजे ज्याला आपण लायसन म्हणतो ते, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँकेचा अद्ययावत पासबुक आणि मूळ आधार कार्ड हे 5 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स नेणार आहे त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचे आहे, होय लिहायचा आहे इकडे आणि इकडे सुद्धा त्याला होय लिहायचं म्हणजे तुमची जे त्याची झेरॉक्स काढणार आहे त्याला अटेस्टेड केलेलं आहे असं जे डॉक्युमेंट्स तुम्ही नेणार आहे. मी तर म्हणतो एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा. 1 ते 2 एकापेक्षा जास्त म्हणजे 1 आणि त्याच्यापेक्षा जास्त 2 ते 3 डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवू शकता. एकच लागणार आहे परंतु आपल्यासाठी जे शाश्वती म्हणून 2 डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पॅन कार्ड नेत असाल तर तुम्हाला इथं होय लिहायचं आहे. ठीक आहे, पॅन कार्ड नेत असाल तर होय लिहा आणि इथं सुद्धा होय लिहा. त्याची झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्टेड कॉपी सोबत घेऊन जा. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो जाहिरातीच्या दिनांकास वय, वर्ष, महिने, दिवस नमूद करायचे आहे. जन्मतारखेचा पुराव्याकरता तुम्हाला या 4 पैकी एक डॉक्युमेंट्स लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये शालांत परीक्षेचे 10वीचे प्रमाणपत्र चालणार आहे. आदिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते चालणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टीसी म्हणतो ते सुद्धा चालणार आहे आणि जन्मनोंद दाखला ज्याला तर बर्थ सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा चालणार आहे. 4 पैकी जे डॉक्युमेंट देणार असाल तुम्ही त्या डॉक्युमेंटची एक झेरॉक्स काढून तुम्हाला सेल्फ अटेस्टेड 2 कॉप्या बनवायच्या आहे आणि इथे तुम्हाला जे पण देणार असाल तुम्ही तिथे होय लिहायचं आहे. ठीक आहे, आणि इथे सुद्धा होय लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कंपल्सरी आहे मित्रांनो. ओळखपत्र कंपल्सरी आहे, सगळ्यांनाच लागणार आहे कोणत्या कॅटेगरीचा उमेदवार असो. आणि जन्माचा दाखलासुद्धा सर्व म्हणजे ज्याला आपण वयाचा पुरावा म्हणतो तो सुद्धा कंपल्सरी आहे, सर्वांनाच लागणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो जात प्रमाणपत्र व अन्य तपशील ज्या वर्गात तुम्ही ज्या कास्टमध्ये येत असाल त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये वर्गवारीच्या दाव्यानुसार जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, जर तुमची जे कास्ट आहे त्याच्यानुसार प्रमाणपत्र लागणार आहे. वर्गवारीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे ज्याला आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा वैध कालावधीतला लागणार आहे. ठीक आहे, जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यास ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. नसेल तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत ते काढावं लागतं. ठीक आहे, जे कास्टमध्ये येत असेल कॅटेगरीमध्ये येत असेल त्यांना. आता कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्याच्या आत काढून जे जॉईनिंगनंतर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, जॉईनिंगनंतर सुद्धा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता पण 6 महिन्याच्या आतमध्ये. ठीक आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांनी हातात जोडून टाका. ठीक आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार असेल तर त्यांच्याकरिता सुद्धा प्रमाणपत्र लागणार आहे. महाराष्ट्रातील आदिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल प्रमाणपत्र ज्या सर्वांना लागणार आहे, कंपल्सरी आहे सर्व कास्टकरता. खेळाडू आरक्षण असेल मित्रांनो तर त्याच्याकरता खेळाडू आरक्षणाकरता सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रमाणपत्र लागणार आहे. दिव्यांग आरक्षण असेल तर त्याच्याकरता प्रमाणपत्र लागणार आहे. तुम्हाला ज्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो त्या सर्व आरक्षणाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, याच्यात क्लिअरली दिलेलं आहे त्याच्यानुसार. ठीक आहे, आणि असेल तर होय करायचं आहे. ठीक आहे, लागू नसेल तर इथं लागू नाही असं लिहायचं आहे तुम्हाला. ज्यांना हे लागू नाही आहे त्यांना लागू नाही
असं लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कॉलम सर्वच भरायचं तुम्हाला. जर तुम्ही त्या कॅटेगरीचा लाभ घेणार असाल तर होय आहे असं लिहायचं आहे, लागू नसेल तर लागू नाही असं लिहायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारचं अनाथ आरक्षणासाठी, माजी सैनिकांसाठी सगळी डिटेल ज्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता माजी सैनिकाच्या संदर्भात सैनिक सेवेनिवृत्तीतून मुक्त केल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र लागणार आहे. सैन्य सेवेस असताना अपंगत्व आले असल्यास त्याचे वेगळे प्रमाणपत्र लागणार आहे. तर अशा प्रकारची पूर्ण डिटेल तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण असेल तर प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे विहित प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्त विहित प्रमाणपत्र असे तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली लिहायचे याचे सर्व जे आहे तुम्हाला प्रिंट आउट करायचे आणि भरून घ्यायचं तुम्हाला स्वतःच्या हाताने. आणि जे तुम्हाला लागू आहे त्याला होय लिहायचं आहे, जे लागू नाही त्याला लागू नाही लिहायचं आहे. आणि तुमच्याकडे जर प्रमाणपत्र नसेल, जसं आता कास्ट व्हॅलिडिटी नाही परंतु ते तुम्हाला काढावे लागणार आहे, तर तिथं तुम्हाला नाही लिहायचं आहे. ठीक आहे, नाही म्हणजे तुम्हाला 6 महिन्याच्या तुम्हाला ते द्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं. नंतर मित्रांनो शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचं कोणतेही एक प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, तर हे कंपल्सरी आहे. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र चालणार आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र चालणार आहे. संबंधित महाविद्यालयाच्या किंवा पदव्युत्तर संस्थेतील प्राध्यापकाने दिलेले भाषेचे प्रमाणपत्र किंवा प्राचार्याने दिलेले प्रमाणपत्र चालणार आहे. ठीक आहे, आणि शासकीय निमशासकीय कर्मचारी असेल कार्यालय प्रमुखाच्या परवानगीची प्रतसुद्धा तुम्हाला चालणार आहे मराठी भाषेच्या ज्ञानबाबत. ठीक आहे, तर कोणतेही एक लागणार आहे. आणि नंतर मित्रांनो शैक्षणिक अर्हता जी राहणार आहे, माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण SSC. ठीक आहे, नंतर उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र HSC असल्यास ते जोडायचं आहे तुम्हाला. नंतर शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मध्ये आरेखन स्थापत्य अभ्यासक्रम केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र. तुम्ही जे पण काही अभ्यासक्रम पूर्ण केला असेल ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचं आहे. ठीक आहे, इतर कागदपत्रामध्ये मित्रांनो काही असेल तुमच्याकडे सादर केला असेल तुम्ही फॉर्म भरताना, काही अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला आणखी काही वेगळे डॉक्युमेंट्स तुम्ही दिले असेल तर ते सुद्धा तुम्हाला जे नाव लिहून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा जोडायचे आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास संबंधित जिल्हास्तरीय समितीने दिलेल्या कुटुंबातील मृत शेतकऱ्याचा पाल्य म्हणून पात्र ठरलेले प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, तर सगळे डिटेल याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे मित्रांनो. नंतर मित्रांनो याच्यात प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी श्रीमती आपलं नाव लिहून घ्यायचं असे जाहीर करतो की जलसंपदा गट अराजपत्रित व गट कर सरळसेवा परीक्षा 2023मध्ये या पदासाठी केलेल्या अर्जामध्ये म्हणजे जे पद आहे ते अनुरक्षक पदाचं आहे. ठीक आहे, मी या वर्गातील दावा केला आहे, माझी मूळ वर्गवारी ही आहे, हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. शासकीय सेवेकरता अनर्हता ठरवण्यात येईल अशा कोणत्याही गुन्ह्याकरता मला दोषी ठरवण्यात आलेले नाही किंवा अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण माझ्याविरुद्ध प्रलंबित नाही असल्यास त्याबाबतची माहिती सोबत सादर करण्यात येत आहे. तसेच मी तपासणी सूचित वरील परिच्छेदात भरलेली माहिती खरी व बरोबर आहे. सदर माहिती चुकीची आढळल्यास मी कारवाईस पात्र राहील. हे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र साईन करून द्यायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो कार्यालयीन काम करता आहे, हे तुमच्या करताना हे तुम्हाला भरायचं नाही, सोडून द्यायचं आहे. याच्या प्रिंट घ्यायच्या आहे मात्र तुम्हाला. ठीक आहे, नंतर ज्यांचं लग्न झालेलं असेल मित्रांनो, जे विवाहित असेल त्यांच्याकरता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र नागरिक सेवा मर्यादित लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे. आणि मी श्रीमती यांची मुलगी असून या ठिकाणी राहते, सगळं तुम्हाला भरायचं आहे. मी या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. आज रोजी मला एवढी मुले आहेत आणि 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या इतकी आहे हे तुम्हाला नमूद करायचं आहे. यात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा जास्त असेल तर दिनांक 28 मार्च 2005 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे मी या ठिकाणी अनर्थ किंवा अपात्र ठरेल असं तुम्हाला एक स्वाक्षरी करून प्रयत्न द्यायचा. त्याच्यानंतर मित्रांनो बंध पत्राकरता महत्त्वाची सूचना आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काय तयार करायचं, तुम्हाला कोणता मजकूर लिहायचा हे सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मित्रांनो तुम्हाला परिमंडळ कार्याचे शिफारस पत्राचा संदर्भ नमूद करणे. ठीक आहे, संदर्भामध्ये दिलेला आहे. नंतर मान्य श्रीमती जे काही तुमचं नाव असेल यांचा मुलगा मुलगी असून वर्ष राहणार सदर प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करतो की माझे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत सरळसेवा भरती संदर्भ 2023-24 अंतर्गत अनुरेखकाच्या पदासाठी निवड झाली असून निवड झाल्याबाबतचे संदर्भीय शिफारसपत्र मला प्राप्त झाले आहे. सदर शिफारसपत्रात नमूद खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मला नियुक्तीसाठी पात्र ठरवण्यात आले असल्याची मला जाणीव आहे. ठीक आहे, मी याद्वारे खालीलप्रमाणे जाहीर करतो की सदर नियुक्ती जात प्रमाणपत्राच्या वैधतेच्या अधीन राहून देण्यात येत असल्याची मला जाणीव आहे. यानुसार नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी असून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रचलित सेवेनुसार माझी सेवा संपुष्टात येईल. ठीक आहे, म्हणजे
जे कोणी विद्यार्थी कॅटेगरीतून नियुक्त होत असेल त्यांच्याकरता कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्याच्या आत जमा करायची आहे. ठीक आहे. सदरची नियुक्ती आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, औरंगाबाद अथवा अन्य न्यायाधिकरण दाखल झालेल्या होणाऱ्या याचिकेत न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे जी केस कोर्टात चालली त्याच्या अधीन राहून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. माझी नियुक्ती सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेल्या एनशील प्रमाणपत्राच्या वैधतेच्या अधीन राहून करण्यात येत आहे. ठीक आहे. माझी नियुक्ती सक्षम पोलीस अधिकाऱ्याचे पूर्वचरित्र पडताळणी अहवालाच्या अधीन राहून करण्यात येत असून चारित्र्य पडताळणी अहवालात प्रतिकूल आढळल्यास माझी सेवा कोणत्याही पूर्वसूचना न समाप्त करण्यात येईल. म्हणजे जो PVR राहणार आहे मित्रांनो तुमचा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट, तर त्याच्यानुसार ही नियुक्ती होत आहे. जर तुम्ही PVRमध्ये दोषी आढळल्या तर तुमची जी नियुक्ती आहे ते खतम करण्यात येईल, तुम्हाला पदावरून काढण्यात येईल असं क्लिअरली याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे सगळे मुद्दे तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहायचे आहे. याच्यानंतर मला नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक असून वैद्यकीय तपासणी अहवाल असमाधानकारक असल्यास माझी सेवा कोणतेही कारण न देता 1 महिन्याच्या नोटीस देऊन समाप्त करण्यात येईल. ठीक आहे. मला नियुक्तीनं 6 महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. नाही दिलं तर तुम्हाला ते आहे ते 1 महिन्याच्या नोटीस देऊन कामावरून काढून टाकतील. याच्यानंतर मित्रांनो शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक आणि जो क्रमांक आहे ते तुम्हाला टाकायचा दिनांक 1 ते 10/2005 नुसार दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीची योजना लागू असून सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती योजना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशकालीन नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना मला लागू होणार नाही याची मला जाणीव आहे. ठीक आहे. म्हणजे जो OPS आहे ते OPS तुम्हाला लागू राहणार नाही. तर ओल्ड पेन्शन स्कीम लागू राहणार नाही, ती बंद केलेली आहे गव्हर्नमेंटने 2005 पासून. याच्यानंतर मित्रांनो NPS तुम्हाला लागू राहणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक जो दिला आहे त्यानुसार सेवेत रुजू झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत परिभाषित अंशदान निवृत्ती योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती योजना प्रणालीबाबतची विकल्प देणे आवश्यक आहे याची मला जाणीव आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेपैकी ही जी नवीन योजना आहे ती नवीन योजनेचे फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचे, NPSचे फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचे. ठीक आहे. कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास तसेच काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा असमाधानकारक आढळल्यास सेवेतून कमी करण्यात येईल याची मला जाणीव आहे. सदर नियुक्ती ही मी सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या सत्यतेवर अवलंबून असून सदर प्रमाणपत्र जसं साक्षांकन नमुन्यातील माहिती नियुक्तीनंतर खोटी किंवा बनावट आढळली तर अवैध आढळल्यास माझी नियुक्ती जी आहे ते संपुष्टात याची जाणीव आहे व या परिणामी मी भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाईस पात्र ठरून शासन सेवेत कायमस्वरूपी अपात्र ठरेन याची मला जाणीव असून त्या अनुषंगाने होणाऱ्या कारवाईस मी स्वतः जबाबदार राहणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही बनावट कागदपत्र जर दिले मित्रांनो तर तुम्हाला याच्यानंतर कोणत्याही शासन सेवेत कोणत्याही गव्हर्नमेंट ड्युटी करता अप्लाय करता येणार नाही, ब्लॅकलिस्टमध्ये तुम्हाला टाकलं जाणार आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर मित्रांनो भविष्यात परिमंडळात आकृतीबंधानुसार अगर आढाव्याअंती कार्यवाही अंतर्गत अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या माझ्या समावेशाबाबत प्रचलित शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल हे मला मान्य आहे. माझी नियुक्ती जी आहे ते वर्तणूक नियमानुसार करण्यात आलेली आहे आणि इतर शासकीय नियमांच्या अधीन राहून देत असलेल्या सदर नियमामध्ये वेळोवेळी होणारे बदल व दुरुस्त्या मला लागू राहतील. ठीक आहे. माझी नियुक्ती तात्पुरती स्वरूपाची असून ती शासनाने वेळोवेळी निगमित केलेल्या आदेशाच्या अधीन असेल. मला शासन सेवेतून कोणतेही कारण न दाखवता नोटीस न देता कमी करण्यात येईल याची मला जाणीव आहे. नियुक्ती होणाऱ्या परिमंडळात नियुक्तीनंतर 5 वर्षे सेवा करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला त्या कार्यालयात सेवा द्यावी लागणार आहे, ड्युटी करावी लागणार आहे. नियुक्तीनंतर 5 वर्षानंतर अन्य परिमंडळात बदली करण्यात येणार नाही याची मला जाणीव आहे. ठीक आहे. नियुक्ती बंधनकारक असून नियुक्तीनंतर 5 वर्षाच्या आत जे तुमची बदली होणार नाही, 5 वर्षापर्यंत तुम्हाला त्या कार्यालयात सेवा देणे आवश्यक आहे. ठीक आहे. वर नमूद बाबींव्यतिरिक्त नियुक्तीसंदर्भात प्राप्त शिफारस पत्रातील सर्व अटी व शर्तीचे मी काळजीपूर्वक वाचन केले आहे. सदर शिफारस पत्रातील सर्व अटी मला मान्य आहेत असं तुम्हाला लिहून ते साक्षांकित करायचं आहे. ठीक आहे. उमेदवाराचे नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, स्वाक्षरी करायचे आहे. साक्षीदारसुद्धा तुम्हाला याच्यात मागितलेला आहे. नाव व पत्ता 2 साक्षीदार मागण्यात आलेला आहे आणि नोटरीचा जो आहे तो सही व शिक्का याच्यामध्ये लागणार आहे. ठीक आहे. बंधपत्र साक्षीदाराची ओळख व रहिवासाची पुराव्याची छायांकित प्रत सादर करणे. ठीक आहे. बंधपत्रामध्ये तुम्हाला मित्रांनो साक्षीदार जे राहणार आहे तुमचे 2 साक्षीदार त्यांच्या ओळख व रहिवासी पुरावा जो राहणार आहे त्याच्या 2 प्रती तुम्हाला इथे जोडायच्या आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो 13 पॉईंट तुम्हाला त्या याच्यावरती छापून घ्यायचे आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 साक्षीदारसुद्धा मागितलेले आहे व त्यांचे ओळख म्हणजे
आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही असेल आणि रहिवास पुराव्याची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडायची आहे. नोटरीचा सही शिक्कासुद्धा तुम्हाला त्याच्यावर लागणार आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो साक्षर करण्यासाठी घोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तुमचा फोटो इथे लावायचा आहे, नाव लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो याच्याद्वारे घोषित करतं की मी साक्षांकित केलेल्या प्रति व मूळ कागदपत्राच्या सत्तेच्या प्रती आहेत त्या खोट्या असल्यास आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील हे सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं. ठिकाण द्यायचं आहे, दिनांक, अर्जदाराची सही व अर्जदाराचे पूर्ण नाव. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा मेल आहे आणि हे सगळं तुम्हाला प्रिंट आऊट करून घ्यायचं आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवरचा मजकूरसुद्धा त्यांनी दिलेला आहे. या सगळं भरून तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो. आणखी काही अपडेट माहिती मिळेल तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. आणि मित्रांनो पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि वेटिंग लिस्टसुद्धा जे आहे ते आता काही दिवसानंतर वेटिंग लिस्टसुद्धा क्लिअर होण्याचे काम सुरू होणार आहे. कारण की जर DBला मुले अपात्र ठरली, काही मुले आता आपल्याला माहीतच आहे DBला गेलेले नाही आणि काहींचा DB बाकी आहे. ठीक आहे. म्हणजे अनुपस्थित लोकांचा DB बाकी आहे. जर अनुपस्थित लोक परत DBला गेले नाही, कुठे दुसरीकडे जॉईन झाले असेल तर मग वेटिंग भरायला ती जागा मिळेल. ठीक आहे. याचा मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती मिळेल तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.